म्हणतो? कोण म्हणतो राजेश पाटील स्थानिक उमेदवार नाही आहेत? बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील ह्या मतदारसंघातील स्थानिक भूमिपुत्र आहेत. बोईसर विधानसभेचे आमदार आहेत. बोईसर विधानसभेमध्ये भाताणे ग्रामपंचायतमधील बेलवळी हे त्यांचं नेटिव्ह प्लेस आहे. तिथे त्यांचा जन्म झालाय. 3 पिढ्या 10 पिढ्या गेल्यात. कोण म्हणतो अपप्रचार आहे? आजच्या उमेदवारांचा काय बघा, पार्श्वभूमी बघा, आणि तुम्ही एका स्टेजवर या आणि सरळ सरळ चर्चा करा उमेदवारांना. लोकांना समजू द्या कोणाला किती प्रशासकीय अनुभव येतो आणि मग निर्णय घेऊ जाऊ द्या. माझं चॅलेंज आहे, लावा माणिकपूरला लावा, जव्हारला लावा, वाड्याला लावा, कुठेही लावा सभा आणि स्थानिक सगळे उमेदवार एका स्टेजवर घ्या आणि लोकांनी करू दे परीक्षा की प्रशासकीय अनुभव कोणाला किती येतो. माझं ओपन चॅलेंज. पालघर लोकसभा मतदारसंघाचे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील हे स्थानिक भूमिपुत्र नाहीत, ते बाहेरचे आहेत असा अपप्रचार विरोधकांनी विक्रमगड वाडा परिसरात करण्यास सुरुवात केली आहे. याबाबत बोलताना ठाणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा बवियाचे नेते राजेंद्र पाटील यांनी जोरदार हल्लाबोल करीत विरोधकांना खुलं चॅलेंज केलं आहे. कोण म्हणतो राजेश पाटील हे स्थानिक नाहीत? ते स्थानिक भूमिपुत्रच आहेत. त्यांनी सहकार व राजकारणातील अनेक पदे भूषवली आहेत. ते विद्यमान आमदार आहेत. तुमच्यात हिंमत असेल तर लावा सभा, बघूया स्थानिक भूमिपुत्र काय असतो आणि प्रशासकीय अनुभव कोणाचा दांडगा आहे हे माहीत होईल, असा आक्रमकपणे टोला राजेंद्र पाटील यांनी विरोधकांना लावला आहे. विक्रमगड विधानसभा मतदारसंघाची बवियाची प्रचाराची जबाबदारी पार पडणारे राजेंद्र पाटील यांनी विरोधकांच्या अपप्रचाराचा चांगलाच समाचार घेतला आहे. विक्रमगड मतदारसंघामध्ये आपल्याकडे प्रचाराची जबाबदारी दिलेली आहे. कशा प्रकारे प्रचार सुरू आहे? पालघर लोकसभा मतदारसंघातून बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील यांच्यासाठी आम्ही सगळे प्रचार करत आहोत. वाडा विक्रमगड या विभागामध्ये जव्हार असेल, मोखाडा असेल, खोडाळा असेल, या विभागामध्ये आम्ही प्रचार करत फिरत आहोत. त्या विभागाची जबाबदारी मान्य काशीनाथ पाटील साहेब, मी असे आम्ही एकत्रित पेलत आहोत. या मतदारसंघामध्ये आम्ही फिरत असताना अतिशय चांगलं वातावरण आहे. त्या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या योजनांच्या मार्फत बचत गट असतील, महिला बचत गट असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, या शेतकऱ्यांच्या प्रश्नामध्ये, महिला बचत गटांच्या प्रश्नामध्ये आम्ही आतापर्यंत प्रत्येक घटकाशी, म्हणजे समाजातल्या शेवटच्या घटकाशी आम्ही संपर्कात आलेले आहेत. आणि त्या दृष्टीने जिल्हा बँकेच्या मार्फत असेल किंवा जिल्हा परिषदेमार्फत असेल किंवा बहुजन विकास आघाडीमार्फत असेल, त्या विभागातील कार्यकर्ते, सर्व पक्षाचे पदाधिकारी आम्ही काम करत असताना लोकनेते हितेंद्रजी ठाकूर यांनी आम्हाला एक गुणसूत्र दिलेलं आहे की निवडणुकीपर्यंत राजकारण, निवडणुकीनंतर 100% समाजकारण. त्याच्यामुळे जिल्हा बँकेच्या माध्यमातून असेल, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असेल, बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून असेल, जो या विभागातील विक्रमगड क्षेत्रामधील जव्हारचा माणूस असेल, मोखाड्याचा माणूस असेल, विक्रमगडचा माणूस असेल, वाड्याचा माणूस असेल, जो आमच्या संपर्कामध्ये आला, त्याचं कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्याचं पक्ष न बघताना निपक्षपातीपणे आम्ही त्यांची कामं केलेली आहेत. त्याच्यामुळे या मतदारसंघामध्ये बहुजन विकास आघाडीचे मतं तर मिळणारच आहेत, परंतु इतर पक्षाचे सुद्धा आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याचं, सर्वसामान्य माणसाचं या मतदारसंघातील एक ठाम मत झालेलं आहे की या वेळेला आम्ही फक्त आणि फक्त शिटीलाच मतदान करणार आणि राजेश पाटील यांना, बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला भरघोस मतांनी विजयी करणार. वाडा विक्रमगड परिसरामध्ये राजेश पाटील हे स्थानिक उमेदवार नाहीत, अशा काही बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. कोण म्हणतो राजेश पाटील स्थानिक उमेदवार नाही आहेत? बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील ह्या मतदारसंघातील स्थानिक भूमिपुत्र आहेत. बोईसर विधानसभेचे आमदार आहेत. बोईसर विधानसभेमध्ये भाताणे ग्रामपंचायतमधील बेलवळी हे त्यांचं नेटिव्ह प्लेस आहे. तिथे त्यांचा जन्म झालाय. 3 पिढ्या 10 पिढ्या गेल्यात. कोण म्हणतो अपप्रचार आहे? राजेश पाटील नंदुरबारवरून आलेले नाही आहेत.
राजेश पाटील या ठिकाणी ते स्थानिक उमेदवार आहेत आणि त्यांची नाळ या पूर्ण ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील प्रत्येक भूमिपुत्राशी, प्रत्येक माणसाशी जोडलेली आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेवर सदस्य असताना, त्याच्यानंतर पंचायत समितीचे सभापती असताना, त्याच्यानंतर जिल्हा बँकेवर 2009 पासून आजपर्यंत संचालक म्हणून काम करताना आणि 4.5 वर्ष विधानसभेमध्ये आमदार म्हणून काम करताना त्यांनी प्रत्येक माणसावर छाप पाडलेली आहे. आणि अतिशय प्रशासनाचा अनुभव असलेला दांडगा उमेदवार. आजच्या उमेदवारांचं काय बघा, पार्श्वभूमी बघा, आणि तुम्ही एका स्टेजवर या आणि सरळ सरळ चर्चा करा उमेदवारांना. लोकांना समजू द्या कोणाला किती प्रशासकीय अनुभव येतो आणि मग निर्णय घेऊ जाऊ द्या. माझं चॅलेंज आहे, लावा माणिकपूरला लावा, जव्हारला लावा, वाड्याला लावा, कुठेही लावा सभा आणि स्थानिक सगळे उमेदवार एका स्टेजवर घ्या आणि लोकांनी करू दे परीक्षा की प्रशासकीय अनुभव कोणाला किती येतो. माझं ओपन चॅलेंज.